हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। शेतकऱ्यांना विहीर किंवा बोअरवेलसाठी वीज कनेक्शन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, डिपॉझिट रक्कम आणि महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत असताना कोपरगाव शहरात अतिक्रमित जागांवरील टपऱ्यांना अवघ्या 2 ते 3 दिवसात प्रत्यक्षात व्यावसायिक वीज कनेक्शन देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर झेरॉक्स, सेतू सेवा व ऑनलाईन कामांच्या फिरत्या टपऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या असून या व्यवसायांना पालिकेची कोणतीही अधिकृत एनओसी नसताना केवळ 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हरकत आल्यास कनेक्शन काढून घेण्यात येईल अशी अट लिहून महावितरण वीज कंपनीकडून वीज कनेक्शन देण्यात आलं आहे। अतिक्रमित जागेवर आणि नगरपालिकेची परवानगी नसताना असं कनेक्शन देण्यात आलं असल्यास ते नेमकं कोणाच्या नावावर मंजूर करण्यात आले, अर्ज करताना कोणती कागदपत्रे सादर करण्यात आली, याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। नियमांनुसार वीज कनेक्शनसाठी जागेचा कायदेशीर ताबा, भाडे करार व स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी आवश्यक असताना या अटींची पूर्तता न करताच कनेक्शन देणं ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचं जाणकारांचं मत आहे। परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढत असून अधिकृत गाळेधारकांना अन्यायकारक स्पर्धेला सामोरं जावं लागत आहे। तसेच अतिक्रमणाला अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अनियमित कनेक्शन तात्काळ रद्द करावेत व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। यावर वीज वितरण कंपनी कुठल्या प्रकारची पावलं उचलतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।